माझे गडी कोण माझे गडी कोण माझे गडी कोण निवडा भिन्न या दोन्ही 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 माझे गडी कोण माझे गडी कोण माझे गडी कोण निवडा भिन्न या दोन्ही 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 आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी गावरियाच्या मोडा काड्या गावरियाच्या मोडा काड्या गावरियाच्या मोडा काड्या गावरियाच्या मोडा काड्या झाडा भ्याडा वळतिया 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 आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो एकाशी एक खेळो तुका म्हणे विटाळ कामने विठाळ तुका म्हणे विटाळ कामने विठाळसे देवापाशी नसावी देवापाशी नसावी देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे तुका म्हणे विटाळ कामने विठाळसे तुका म्हणे विठाळसे देवापाशी नसावी देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे देवापाशी नसावे आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो आपणामध्ये मिळो खेळो एक एक मिळो एकाची मिळो एकाची एक मिळो एकाची एक मिळो एकाची विडोबार विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये
हरिभक्त बराय संदीप महाराज सकपा आणि सर्व टाळकरी मंडळी त्यांना साथ देते इकडे. माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, आपापणामध्ये मिळो एक खेळू एकासी, घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा बळतिया, आपापणामध्ये मिळो एक खेळू एकासी, तुका म्हणी विटाळशी देवापाशी नसावी, आपापणामध्ये मिळो एक खेळू एकासी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजी, त्यांच्या कृपाने कथेचा, कृपाने कथेचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जेणे पंढरी सारिकाची अपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला, विठ्ठला 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 माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, आपापणामध्ये मिळो एक खेळू एकासी, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असताना भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातील काल्याच्या संबंधाने चिंतन करणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखात एक भाषा सांगतात. त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळे गोपाळ कडेने उभे आहेत आणि सगळ्या गोपाळांकडे पाहत भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना म्हणतायत, आता खेळ खेळायचेत ना आणि काला खायचा आहे ना, मग एक काम करा, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, जे माझे गडी आहेत ना ते माझ्या बाजूला या, जे माझे नाहीत ते पुढच्या बाजूला जा, बलराम दादाच्या बाजूला जा. झालं, काही गडी वाटप झाले भगवंताच्या बाजूला, काही 10, 11, 15, 20 काही जे गोपाळ आहेत ते आले. आल्यानंतर त्या गोपाळाने कृष्णाला विचारलं, देवा आम्ही तुझ्या बाजूला आलो, आता काय करायचं? म्हटले आपापणामध्ये मिळू एक खेळू एकाशी, आपण आपल्यात मिसळून जा म्हटले. आता आपल्या जवळ आलात ना, मग आपण अगोदर आपले आपण तरी एक होऊ, आपले आपण एक होऊ, एकत्रित येऊन एकरूप होऊ, आपल्या बाजूला या, एकमेकांमध्ये मिसळून जा. बर, कुणीतरी एखादा गोपाळ त्याच्यातला असा म्हणायला लागला, कृष्णा आपल्यातले काही गोपाळ तुझ्याकडेही नाहीयेत आणि त्याच्याकडेही नाहीयेत. काही काही माणसं अशी असतात ती कीर्तनातही नसतात आणि कामावरही नसतात, कुठं असतात कोणास ठाऊक. म्हटले अशी काही माणसं आहेत, त्यांचं काय करायचं अशा गोपाळांचं? भगवान म्हटले ती या खेळाला घाबरट असलेली माणसं आहेत. मग एक काम करा, घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळती या. ही वळती 2 पद्धतीची, एक गायीची वळती आणि दुसरी जन्म मरणाची वळती. त्याचा विचार आपण पुढे करू. आणि म्हणून भगवान स्वतः सांगतात की अशा पद्धतीची जी घाबरट आहेत ती माझ्या जवळ चालत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. विठाला विठाला पवित्र होमी
असणाऱ्या या दहिसर मध्ये हा परंपरेने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होती आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही संत मांदियाळी, त्याच्यामध्ये संत सोपान काकांचा अधिकार फार मोठा, आणि संत सोपान काकांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याकडे परंपरेने हा उत्सव संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीने आणि संपूर्ण परिसरातील जे काही भाविक भक्त आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव संपन्न होत आलेला आहे. त्या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होत असताना वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडे नियम असा सांगितला जातो, काल्याचं कीर्तन असल्याशिवाय किंवा काल्याशिवाय उत्सवाची सांगता होत नाही. भले तो महिनाभराचा करा, 8 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, परंतु उत्सव जर सुरुवात केला तर त्या उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने केली जाते. कधी कधी प्रश्न पडतो की ज्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता केली जाते तो काला काला म्हणजे तरी नेमकं काय आहे? काल्याला असं विशेष अशा पद्धतीचं महत्व संप्रदायामध्ये आणि एकंदरीत संस्कृतीमध्ये का प्राप्त झालं? एरवी सगळीच कीर्तनं जरी महत्वाची असली तरी काल्याचं कीर्तन हे बऱ्याच वेळेला कमीत कमी मुंबईत तरी रविवार दिवशी का आणलं जातं? काही कारण असतील ना त्याला. काही एरवी मधल्या कीर्तनाला कधीही चालेल हो महाराज, काही अडचण नाही, कोणताही वार चालेल, पण काला करायचा आहे ना, मग रविवार टू रविवार. म्हणून रविवारीच का काला? म्हणजे मुंबईच्या संबंधाने, एरवी इतर ठिकाणी तसं नाहीये. म्हणजे याचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कुठंतरी काल्याला एक विशेष अशा पद्धतीचं महत्व आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये लौकिकाच्याही दृष्टीने आहे आणि अलौकिकाच्याही दृष्टीने आहे. म्हणून नेमकं काला या शब्दाचा अर्थ काय, तो कालाच्या प्रकार नेमके कोणते, काला घ्यायचा कसा असतो, काला मिळतो कोणाला, काला द्यायचा कोणी, या सगळ्या प्रश्नांचा विचार या अभंगातून करता येण्यासारखा आहे. विठ्ठल साधारण काल्याची व्याख्या आपल्याकडे अशी सांगितली, दोन भिन्न असलेल्या वस्तू एकत्र येणं आणि एकरूप होणं याला म्हणा काला. दोन वेगवेगळे असलेल्या वस्तू एकत्रित येऊन एकरूप होणं याला काला म्हणा. साधारण आपल्याकडे जी नावं सांगितली जातात, दही नावाचा पदार्थ वेगळा आहे आणि भात नावाचा पदार्थ वेगळा आहे, पण हे दोनही पदार्थ एकत्रित येऊन जेव्हा एकरूप होतात ना तेव्हा त्याला काला असं म्हटलं जातं. अगदीच गावाकडल्या भाषेत बोलायचं झालं तर आमटी नावाचा पदार्थ वेगळा आहे, भाकरी नावाचा पदार्थ वेगळा आहे, आणि जेव्हा हे आमटी आणि भाकरी एकत्रित येऊन एकरूप होते तेव्हा त्याला काला होतो. म्हणजे आमटीची चव वेगळी आहे आणि भाकरीची चव वेगळी आहे. ऐका, आमटीची चव वेगळी आहे, भाकरीची चव वेगळी आहे, पण आमटी आणि भाकरी एकत्रित केल्यानंतर एकरूप झाल्यानंतर जी चव येते त्याला काल्याची चव म्हणा. त्याला फक्त आमटीची चव म्हणता येत नाही किंवा फक्त भाकरीची चव म्हणता येत नाही. कुणी जर विचारलं काल्याची चव कशी, खाल्ल्याशिवाय कळत नाही. विठ्ठला 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 आपल्याला असा विचार करता येण्यासारखा आहे. हे जसं व्यवहाराच्या पातळीवर चिंतन आहे तसं तत्वज्ञानामध्ये सुद्धा जीव आणि ब्रह्म याचा जो काला सांगितला जातो, जीव ब्रह्म ऐक्य होणं ही एक काल्याचीच अनुभूती आहे. याला अभेदाचा काला म्हटलं जातं. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील, अशी महाराजांची भाषा आहे. जीव ब्रह्म ऐक्य होणं हे म्हणत असताना जीवाचे धर्म वेगळे आहेत, जीवाचं स्वरूप वेगळं आहे आणि ब्रह्मतत्वाचं स्वरूप वेगळं आहे. पण अशी दोन वेगवेगळी असलेली स्वरूप एव्हाना व्यवहाराच्या दृष्टीने भिन्न वाटत असलेली ही दोन विचार पण एकत्रित येऊन एकरूप होणं. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी दयाची हृदय भुवनी विराजती. ज्ञानोबराय बोलतात, जीव परमात्मा दोन्ही बैसवणी ऐक्यासनी, जीव जीव न राहता जीवाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपता येणं ही स्थिती जिथं मानवी जीवनामध्ये होते त्याला तत्वज्ञानाच्या दृष्टीने काला म्हणा. विठ्ठला काला म्हणजे काय याचा एक साधारण विचार तरी आपल्याला या दोन मुद्द्यातून कळण्यासारखा आहे. थोडं आता दोन प्रश्न पुढचे मला मांडायचे. काला द्यायचा कोणी आणि काला घ्यायचा कोणी? मला या 2-3 प्रश्नाचा विचार का करायचा आहे? मला ज्या अभंगाकडे ओळायचं आहे किंवा ज्या अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त व्हायचं आहे, इथं माझे गडी कोण कोण, इथला जो गडी शब्द आहे की नाही त्या शब्दाकडे जरा जास्त पद्धतीने मला आपल्याला घेऊन जायचं आहे. याच्याकरता गडी हा शब्द काल्याच्या दृष्टीने का महत्वाचा आहे याचा विचार करताना अगोदर काला म्हणजे काय हे कळालं पाहिजे. मी त्याची 2 पद्धतीची उत्तरं देऊन आलो. आता काला द्यायचा कोणी? काला देण्याकरता सुद्धा कोणीतरी अधिकारी लागेल ना. कोणालाही काला देण्याचा अधिकार नाही महाराज.
काला देण्याचा अधिकार कोणालाय हे जर ऐकायचं असेल तर महाराजांचे शब्द फार गोड आहेत. महाराज सांगतात, कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एक काला वाटू एक वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका वैष्णव निका संभ्रम. महाराजांचे शब्द किती गोड आहेत पहा. महाराज सांगतात, काला वाटू एकमेका. आपण काला वाटू. कोणी काला वाटू? वैष्णव. निका हा काला वाटण्याचा अधिकारी आहे. याचा अर्थ काला वाटण्याचा अधिकार कोणाला? तर वैष्णवाला. पण मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना असं वाटतं की काला वाटू एकमेका ठीक आहे हो, वैष्णवाला हा काला वाटण्याचा अधिकार आहे ठीक आहे हो, पण वैष्णव निका म्हणायची काय गरज आहे? हे निका निका या शब्दाचा अर्थ काय? आपल्याकडे बोलताना सुद्धा बोलता बोलता माणसं काय बोलतात बघा, हा माणूस मात्र निकाय. निका या शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये अर्थ आहे खरा. निका या शब्दाचा अर्थ होतो खरा किंवा अगदी कसल्याही पद्धतीचा डाग नाही त्याला म्हणायचं निका. जसं आहे तसं अगदी पूर्णता शुद्ध आणि शुद्ध याचं नाव आहे निका. मला वाटतं महाराजांनी वैष्णव निका हा काला वाटू एकमेका. कोण? निका जो वैष्णव आहे हाच काला वाटण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये कसलाही संभ्रम धरू नका. असा एक आपल्याला अभंगाचा किंवा या प्रमाणाचा अर्थ करता येण्यासारखा आहे. पण माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की वैष्णव खरा वैष्णव हा काला वाटण्याचा अधिकारी आहे असं जर महाराज म्हणत असतील तर महाराजांना सुद्धा माहित होतं भविष्यामध्ये खोटा वैष्णव तयार होण्याची शक्यता आहे. असं माहित असेल एखाद्या वेळेस असेल ना, नाही असं म्हणायचे नाहीतरी निका शब्द घालायची काय गरज आहे? महाराजांनी एवढंच म्हणायचं, काला वाटू एकमेका वैष्णव संभ्रम. संपलं. हे निका का कुणीतरी म्हणताना म्हणेल नाही हो एकमेका काय का नाही त्याला निका लागतो, असलं नसतं. हे असलं वाङ्मय महाराजांनी तयार केलं नाही. कुणीतरी चाल म्हणणारे भजन करणारे म्हणतील नाही हो ती चालीत बसत नाही, काला वाटू एकमेका वैष्णव संभ्रम असं नाही बसत. वैष्णव निका टाळात बसत नाही. काय झालं न बसायला? अलीकडल्या काळात काहीही टाळात बसायला लागलं याची काय अडचण येते? काही टाळात म्हणायला लागले, काही टाळात कोणतीही प्रमाण म्हणायला लागले, चालत नाही महाराज. आपल्याकडे टाळ कधी वाजवायचा, मृदंग कधी वाजवायचा, विना कधी आपल्याकडे गळ्यात असावा याचे सगळे संप्रदायाने नियम सांगितलेले आपल्याला दिसून येतात. आमच्याकडे एक महाराज फडावर एक चांगले कीर्तनकार वारकरी कीर्तनकार होते. फार गोड म्हणजे अधिकार संपन्न होते. ते बोलता बोलता असं म्हणायचे, टाळ या शब्दाचा अर्थ काय? टाळ हा सामान्य नाहीये. टाळ या शब्दाचा अर्थ आहे अहंकाराचा विटाळ घालवण्याकरता जो वाजवायचा असतो त्याचं नाव टाळ आहे म्हणायचे. अहंकाराचा विटाळ. टाळ वाजवणं म्हणजे सोपं नाहीये, सामान्य नाहीये. बऱ्याच वेळेला कधी कधी तरी आपण मुंबईतली आणि फड परंपरेतली मंडळी असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी टिकून ठेवलंय. मी अनेक ठिकाणी बघतो काही काही ठिकाणी ऐकायला गर्दी पुष्कळ असते, टाळकरी नसतात. काही काही वेळेला टाळकरी बळच उभा केलेले असतात. उभा केलेले वेगळे आणि राहिलेले वेगळे. एखाद्याला म्हटलं अहो नाही हो मला वाजवता येत नाही, तर ती कमिटी असं म्हणत असते दिसाईपुरतं तरी उभा राहा, महाराजाला दिसावं म्हणून उभा राहा. नाही महाराज, टाळ घेणं म्हणजे इतके सामान्य नाहीये. टाळ या शब्दाचा अहंकाराचा विटाळ गेला पाहिजे, त्याला टाळ वाजवणं म्हणतात. तुम्ही मृदंग बघा, आता इकडं आहेत ही महाराज आहेत, वैकुंठवासी शिवाजी महाराजांची आठवण आवर्जून होते आहे. कारण या मुंबईमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराज नाहीत कीर्तनाला असं माझ्या जीवनामध्ये तरी कधी झालेलं नव्हतं. परंतु त्यांना विचारा, संदीप महाराजांना विचारा, या सगळ्या मंडळींना विचारा, मृदंग या शब्दाचा अर्थ करताना सुद्धा ते आमचे जे वारकरी कीर्तनकार होते ते इतकं गोड करायचे. ते म्हणायचे हे लाकूड आहे. मृदंग या शब्दाचा अर्थ हे लाकूड आहे. मग खैराचा असेल, सिसमचा असेल, जे काही असेल ते असेल, पण लाकूड आहे. पण ते बोलताना असं म्हणायचे मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे तो मृदंग आहे म्हणायचे. ते मृत आहे, लाकूड आहे, निर्जीव आहे, पण तरी सुद्धा त्याला भगवंताच्या भजनात दंग आहे.
ते पुढे उपासना असं बोलायचे, लाकूड सुद्धा दंग असतं भजनात. संपलं, एवढंच बोलायचे ते. पुढलं तुम्ही ओळखून घ्या. याचा अर्थ आपण काय करावं हे लक्षात आलं पाहिजे. निर्जीवाला वाटतं भजन. अहो तुकोबर, तुम्ही जर चिखलीला गेलात, इथं पुण्याजवळ टाळगाव चिखली म्हणून त्या गावाचं नावच आहे. चिखली आहे पण त्याला टाळगाव चिखली म्हणतात. तुम्ही जर गेलात तर तिथं तुकोबरांच्या टाळाचं मंदिर आहे. तिथं तुम्ही गेलात आणि आवर्जून तुम्ही कधीतरी देऊला गेल्यानंतर आळंदीला जाताना रस्त्यावरच आहे ते मंदिर, कधीतरी घ्या. जगद्गुरु तुकोबरांचे प्रत्यक्ष टाळ जेव्हा तुकोबराय वैकुंठाला निघाले तेव्हा जात असताना सगळ्या भाविकांनी सांगितलं, महाराज आम्हाला काहीतरी तुमची खून द्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी ते टाळ त्यांच्याकडे दिले. ते टाळ चिखलीमध्ये आजही आहेत. त्या टाळाचं मंदिर आहे. दगडाचे दोन त्या काळातले टाळ, म्हणजे याचा अर्थ त्या काळातल्या दगडांना सुद्धा वाटायचं भगवंताच्या भजनात दंग असावं. विठ्ठल निका वैष्णव असं महाराज म्हणत असतील, खरा वैष्णव असं महाराज म्हणत असतील, तर याचा अर्थ एव्हाना व्यवहारामध्ये किंवा लौकिकामध्ये भविष्यामध्ये वैष्णव म्हणून घेणारे वैष्णव पुष्कळ होतील, पण वैष्णवत्व अंगामध्ये येणारे वैष्णव मात्र असतील का नाही सांगता येत नाही. या संबंधाने नामदेव यांचा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातला पाठातला आहे. नामदेव इतकं स्पष्ट बोलतात, गायन करीशी तरी गुणीजनची होशी, परी वैष्णव नो होसी अरे जना. कीर्तन करीशी तरी कथे करीची होशी, परी वैष्णव नो होसी अरे जना. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीची होशी, परी वैष्णव न होसी अरे जना. पुराण सांगसी तरी पुराणिकची होशी, परी वैष्णव न होसी अरे जना. यज्ञ करीशी तरी याज्ञिकची होशी, परी वैष्णव न होसी अरे जना. मग नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होसी अरे जना. नामदेव सांगतात, भगवंताचं नाम जर घेत असतील तरच वैष्णव म्हणता येईल. म्हणून निका वैष्णव कोण? कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, असा निका वैष्णव काला वाटू एकमेका. विठ्ठल मी म्हटलं काला म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर घ्या. काला वाटण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर घ्या. आता सगळ्यात पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, काला घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे? विठ्ठल जसं काला म्हणजे काय हे महत्वाचं आहे, काला देण्याचा अधिकार कोणा हे महत्वाचं आहे, तसा काला घेण्याचा अधिकार कोणाला हेही महत्वाचं आहे. काला कोणी घ्यायचा? काला घेण्याकरता काय करावं लागतं? कुणीतरी म्हणेल, अहो काला घेण्याकरता अधिकाराची काय गरज आहे? काल्याच्या कीर्तना दिवशी हजर राहिलं की काला मिळतो, बस. त्याच्याकरता काही 7 दिवसच यावं लागतं असाही काही नियम नाही म्हटले. त्याला किती, त्याच्यातही पुढचं जरा बोलू, काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा 2 तास हजर राहावं लागतं असं नाही. अगदी शेवटी आलं तरी काला मिळतो, बरोबर आहे का नाही? तेव्हा सुद्धा काला मिळतोच ना. त्याला करता काय 7 दिवस तिथं मंडळात जायची गरज आहे? काय त्याच्याकरता वेगळा प्रयत्न करण्याची गरज आहे? तुम्ही काय म्हणायला लागला, काल्याकरता अधिकारी कोण? अधिकारी कोण? काय अधिकाऱ्याची गरज आहे? काला मिळतो ना. कोणीही मिळतं, हात पुढे केला की काला दिला जातो. मान्य आहे, दिला जातो, नाही असं नाहीये. इथं आल्यानंतर जे 7 दिवस कीर्तन भजनाला आहेत, कीर्तनाला आहेत, त्यांनाही काल आहे. जे काल्याच्या दिवशीच आहेत त्यांनाही काल आहे. कीर्तन ऐकले जे आहेत त्यांनाही काल आहे, किंवा ज्यांनी कीर्तन ऐकलं नाही त्यांनाही काल आहे. मान्य आहे, हे सगळं खरं आहे. पण हे झालं लौकिकातून. ऐका, माझं बोलणं थोडं करळ लागेल, आपल्याला वाईट वाटेल, पण हे सगळं खरं आहे, पण हे लौकिकातून. का? कारण काला या शब्दाचा अर्थ आपण जर दहीलाही करत असू आणि आम्ही ते मडकं फोडल्यानंतर त्याच्यातून मिळणारी जी दहीलाही आहे ती आम्हाला मिळाली, एवढ्यावर आम्ही समाधान मानत असू. मान्य आहे, हे झालं लौकिकातून. पण काला घेण्याचा खरा अधिकारी जर कोण असेल त्याचा एक स्वतंत्र विचार शास्त्राने केलेला आहे. काला असा कोणालाही मिळत नाही महाराज. काला मिळवून घेण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो. ऐका, काला मिळवण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो. कोण अधिकारी लागतो? त्याच्यात करता एक पहिला विचार असा सांगितलाय, काला घेण्याकरिता जीव हा काल्याचा अधिकारी आहे, असा एक विकल्पाने विचार करा. ऐका, मी विकल्पाने मांडतो आता. जीव इथला जो गडी शब्द आहे का नाही, या गडी शब्दाचा अर्थ जीव असा करा. जीव हा काल्याचा अधिकारी आहे. पण ठीक आहे ना, हो, जीव हा काल्याचा अधिकारी आहे असं म्हटलं की समस्त जीव हे काल्याचे अधिकारी झाले? नाही, असं होत नाही म्हटले. जीव हा काल्याचा अधिकारी असला तरी सुद्धा जीवामध्ये मनुष्य जीव वेगळा, पशु जीव वेगळा,
पक्षी जीव वेगळा, पशु तरी जीवच आहे, पक्षी तरी जीवच आहे. मग याच्यामध्ये हे पशु पक्षी काही काल्याचे अधिकारी आहेत का? जसा मनुष्य जीव हा काला घेण्याकरता मंडपात येऊ शकतो, तसा पशु पक्षी काही काला घेण्याकरता येऊ शकतो का? असं कधी झालं का? मला सांगा. आपल्या भागातल्या गाढवानं म्हटलं मला काला द्या, गाढवं कधी काला मागत नसतात. जाऊ द्या आता. हा, तर असं होत नाही. याचा अर्थ काला घेण्याकरता माणूसच पाहिजे. मंडपात कीर्तन ऐकायला येऊन बसेल कोण? काला घेण्याकरता येऊन बसेल कोण? माणूस ना. माणसाला वाटेल हे कीर्तन आहे, माणसाला माहित आहे हे काल्याचं कीर्तन आहे, माणसाला माहित आहे इथं सप्ताह चालू आहे, हे ज्याला माहित आहे तो माणूस आहे. बरोबर आहे. सप्ताह ज्याला माहित आहे तो माणूस आहे, काल्याचं कीर्तन ज्याला माहित आहे तो माणूस आहे. थोडक्यात ही माणसाला सगळं कळतं, म्हणून मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी आहे असं म्हणा. एवढा जरी विकल्प केला तरी हा कमी पडतो का? फक्त जीव काल्याचा अधिकारी म्हटलं की ते पशु पक्षावर जाईल लक्षण, म्हणून मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी आहे असं लक्षण केलं. पण एवढं लक्षण केलं तरी कमी पडतं का? मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी आहे असं म्हटलं तरी परंतु काही काही माणस मनुष्य जीव असूनही ती माणसं परमार्थाकडे यत्किंचितही येत नाहीत. मग ते कसे काही काल्याचे अधिकारी होतील? पामर आहे, विषयी आहे, मुमुक्षु आहे, मुक्त आहे आणि भक्त आहे, असा 5 पद्धतीने माणसाचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. जरी तुकाराम महाराजांनी प्रकाराचे 3 तुका म्हणे केले असे जन असं म्हटलेलं असलं तरी त्याचा थोडासा विस्तार आपल्याला असा करता येईल. एक पामर असलेला मनुष्य जीव आहे, विषयी असलेला मनुष्य जीव आहे, मुमुक्षु असलेला मनुष्य जीव आहे, मुक्त असलेला मनुष्य जीव आहे आणि भक्त असलेला मनुष्य जीव आहे. याच्यातला कोणता मनुष्य जीव काल्याचा अधिकारी? काय काय झालं पहिल्यापासून सांगतो. जीव हा काल्याचा अधिकारी आहे. एक, फक्त जीव काल्याचा अधिकारी नाही, मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी आहे. 2, फक्त मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, मग पामर असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी म्हणायचा, विषयी असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी म्हणायचा, मुमुक्षु असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी म्हणायचा, मुक्त असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी म्हणायचा का भक्त असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी म्हणायचा. असे 5 विकल्प मी केले. आता या 5ही विकल्पाचा विचार करा. पामर हा काल्याचा अधिकारी आहे का नाही याचा जर विचार करायचा झाला तर पामर म्हणायचंच कोणाला? महाराजांनी केलेली व्याख्या आहे, जनतरी देखे गुंतले संसारी, स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. ज्याला कसल्याही पद्धतीचं स्वतःला स्मरण नाही असा पामर असलेला मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी कसं काय असेल? कारण त्याला काहीच कळत नाही. तर मग हा काला चाललाय हेही त्याला कळत नसेल तर त्याला काला मिळेल कसा? म्हणून पामर असलेला मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी नाही. मुद्दा माझा संपला पहिला. दुसरा घ्या. कोणता? विषयी असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे का? विषयी या शब्दाचा अर्थ विषयामध्ये जो आसक्त आहे त्याला विषयी म्हणा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयाने जो ग्रासलेला आहे त्याला विषयी म्हणा. जरा गमतीने ज्ञानोबांनी केलेली चिंतन सांगू, ऐका. शब्द नावाचा विषय, शब्द नावाचा विषय त्याच्यामध्ये कोण गुंतलं आणि कोण मेलं? स्पर्श नावाचा विषय त्याच्यामध्ये कोण गुंतलं आणि कोण मेलं? स्पर्श रूप नावाचा विषय त्याच्यामध्ये कोण गुंतलं? रस नावाचा विषय त्याच्यामध्ये कोण गुंतलं? आणि गंध नावाचा विषय त्याच्यामध्ये कोण गुंतलं? ज्ञानोबांनी त्याला दृष्टांत असे दिलेले आहेत. शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण नावाचा प्राणी गुंतला, त्याला मरावं लागलं. सगळ्या कथा सांगत बसत नाही, पण हरिण ते बिगुल वाजण्याच्या नादाने, ऐकण्याच्या नादाने त्या जाळ्यामध्ये अडकून जातं. नवे नवे तो पारधी त्याला शिकारी पकडून टाकतो. शेवटी ते हरिण असं म्हणतं की मला जरी तू पकडलेलं असलं, जाळ्यामध्ये अडकवलेलं असलं तरी ते बिगुल वाजवायचं बंद करू नको, कारण मला ते ऐकायचं आहे. याचा अर्थ त्या ऐकण्याच्या नादामध्ये शब्द नावामध्ये, शब्द नावाच्या विषयामध्ये हरिण नावाचा प्राणी गुंतला, त्याला मारावं लागलं. स्पर्श नावाच्या विषयामध्ये हत्ती नावाचा प्राणी गुंतला, त्याला मारावं लागलं. रूप नावाच्या विषयामध्ये पतंग म्हणजे कीटक नावाचा जीव गुंतला, त्याला मारावं लागलं. पुढं नंतर रस, रस नावाच्या विषयामध्ये मासा नावाचा जो असणारा जीव गुंतला, त्याला मारावं लागलं. आणि गंध नावाच्या विषयामध्ये भुंगा नावाचा जीव गुंतला, त्याला मारावं लागलं. जरा नीट ऐका. शब्द नावाच्या विषयामध्ये जो एक गुंतला त्याला मारावं लागलं. स्पर्शामध्ये हत्ती गुंतला, त्याला मारावं लागलं. रूपामध्ये पतंग गुंतला, त्याला मारावं लागलं. रसामध्ये मासा गुंतला, त्याला मारावं लागलं. आणि गंधामध्ये भुंगा गुंतला, त्याला मारावं लागलं. ज्ञानोबा बोलतात एक एक विषयामध्ये जर एक जीव गुंतला तर त्याला मारावं लागतं. 5ही विषयामध्ये मनुष्य जीव गुंतला, त्याला काय होईल?
असं ज्ञानोबारांनी कैमुतिक न्यायाने विचार केलेला आहे. जर एक विषय एका विषयात अडकलो तर त्याला मरावं लागत असेल, जीव सोडावा लागत असेल, तर पाचही विषयामध्ये अडकलेल्या जीवाचं काय होईल? म्हणून विषयी असलेला मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी नाही. काय काय झालं आतापर्यंत? पामर असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, विषयी असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही. तिसरा मुद्दा घ्या, मुमुक्षु असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी आहे का? याच्याकरता ज्ञानोबारांनी आणि शास्त्रांनी केलेली चिंतन सांगतो. मुळात मुमुक्षु कशाला म्हणायचं? मोक्षेच्छेवान मुमुक्षु हो, त्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याला कुठं काल्याची इच्छा आहे? त्याला तरी इच्छा मोक्षाची आहे, त्याला काल्याची इच्छा नाही. बर, म्हणजे तो काल्याचा अधिकारी नाही. ज्ञानोबारांनी चिंतन असं केलं, जे भवस्वर्गा उबगले मुमुक्ष योग नामा बळ घले पुढती नयो या निघाले पैजा जेत. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये सांगतात की मुमुक्षु शब्दाची ही व्याख्या आहे, त्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याला काल्याची इच्छा नाही. म्हणजे मुमुक्षु असलेला जीव सुद्धा काल्याचा अधिकारी नाही. किती गोष्टी झाल्या? 3. पामर असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, विषयी असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, मुमुक्षु असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही. चौथा मुद्दा कोणता आहे? मुक्ताचा. मग मुक्ताला म्हणा काल्याचा अधिकारी. अहो, मुक्त म्हणजे कोण? चौथी याचे टाही काहीच करणे नाही. ज्ञानोबा म्हणतात मुक्त या शब्दाचा अर्थ आहे ज्याला कसली इच्छाच नाही, त्याचं नाव मुक्त. मग त्याला काल्याची तरी इच्छा कुठून येणार आहे? मुक्त म्हणजे जिथं कर्तव्यही नाही आणि प्राप्तव्यही नाही. पंचदशी आम्हाला सांगते, धन्य होम कर्तव्य मे न विद्यते किंचित, धन्य होम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. किंवा तुकोबरांचे शब्द सांगतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. ही मुक्ताची स्थिती आहे. मग त्याला कसली काल्याची इच्छा राहणार? म्हणजे तोही काल्याचा अधिकारी नाही. 4 गोष्टी झाल्या. पामर असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, विषयी असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, मुमुक्षु असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही, मुक्त असलेला मनुष्य जीव काल्याचा अधिकारी नाही. मग राहिलं कोण आता शेवटी? भक्त. भक्त असलेला मनुष्य जीव हाच फक्त काल्याचा अधिकारी. विठ्ठल काय काय झालं आतापर्यंत? जीव हा काल्याचा अधिकारी असं म्हणता येत नाही. मग मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी, मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी एवढंही म्हणता येत नाही. मग भक्त असलेला मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी. इथपर्यंत आम्ही पोहोचलो. झालं ना आता? मग बोला पुढं. नाही, इथं एक अडचण आहे. का? भक्त असलेला मनुष्य जीव म्हणावं तर ज्ञानोबारांनी किंवा भगवद्गीतेने भक्तातही 4 प्रकार काढले. भक्तातही 4 प्रकार सांगितले ना. आर्त भक्त, आर्तार्थी भक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानीच भरत ऋषभ. भगवद्गीता भगवान स्वतः सांगतात, आर्त आहे, आर्तार्थी आहे, जिज्ञासू आहे, ज्ञानी आहे. मग पुन्हा विकल्प आले, आर्त असलेला मनुष्य जीव असलेला जो भक्त तो काल्याचा अधिकारी म्हणायचा, अर्थार्थी असलेला मनुष्य जीव असलेला भक्त तो काल्याचा अधिकारी म्हणायचा, जिज्ञासू असलेला मनुष्य जीव असलेला भक्त तो काल्याचा अधिकारी म्हणायचा, का ज्ञानी असलेला मनुष्य जीव असलेला भक्त तो काल्याचा अधिकारी म्हणायचा. असे विकल्प आता झाले. आता मुळात आर्त कशाला म्हणायचं इथून सुरुवात करा. आर्त शब्दाचा अर्थ काय? ऐका. संकट समयी जो देवाचं भजन करतो त्याला आर्त भक्त म्हणायचं. बऱ्याच वेळेला परीक्षा जवळ आली की पांडुरंगाच्या मंदिरात पोरांची गर्दी असते पास कर म्हणून. हे आर्त भक्त आहेत, संकट समयी देवाचं भजन करणारे. आमच्याकडे कानडीमध्ये एक म्हण आहे, कन्नड मध्ये असं म्हटलं जातं, संकट बंदा ग व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मलाही तेवढंच येते, जास्त विचारू नका. संकट बंदा ग, दादा चांगलं कानडी बोलतात. पण कानडीमध्ये असं म्हटलं जातं, संकट आल्यानंतरच देवाचं स्मरण करणं हे ज्या भक्ताकडून घडतं त्याला आर्त भक्त म्हणायचं. जरा पुढलं बोलू, पण अशा आर्त भक्ताचा सुद्धा उद्धार होतो. बरं, आपण भागवत ऐका. श्रीमद भागवतामध्ये गजेंद्राची कथा सगळ्याला माहित आहे. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त मला जे बोलायचं आहे तेवढा मुद्दा बोलून पुढे जातो. त्या मगरीनं, गजेंद्र म्हणजे हत्तीचा पाय पकडला आणि मग त्या मगरीनं हा पाय पकडल्यानंतर त्या गजेंद्राने म्हणजे हत्तीने हाका मारायला सुरुवात केली. आपल्या आई वडिलांना हाक मारली पण त्याला कोणी वाचवायला आलं नाही, बायकोला हाक मारली, मुलांना हाक मारली. पण अशा संकट समयामध्ये कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना त्यांनी हाक मारली पण कोणीही त्याला सोडवायला येईना. त्याला वाईट वाटायला लागलं. मी रात्रंदिवस या कुटुंबाकरता झटतोय, धडपडतोय, पळतोय. मी माझ्या शरीराची काळजी घेतली नाही पण माझ्या परिवाराची, कुटुंबाची काळजी घेण्याकरता सतत झटत राहिलो. पण माझ्यावर प्रसंग आल्यानंतर मात्र कोणीच मला सोडवायला याच्यातून येईना. माझे म्हणणारे जे आहेत त्याच्यातलं एकही मला कोणी सोडवायला येईना. त्याला वाईट वाटायला लागलं.
शेवटी त्यांनी विचार केला आता आधार कोणाचा आहे, आणि म्हणून भगवंताला हाक मारली. ऐका, भगवंताला नारायणा म्हणून हाक मारली. जुने कथाकार असं सांगत असत की भगवान तेव्हा जेवायला बसले होते म्हणे, लक्ष्मी जवळ होती आणि जेवायला बसले, आणि नारायणा म्हणून अशी गजेंद्राची हाक कानावर पडल्याबरोबर भगवान ताटावरून उठतात आणि असे धावत निघायला लागले. लक्ष्मीने विचारलं कुठं, असं म्हणताना भगवंताचा गजेंद्राकडे धावण्याचा जो वेग होता तो वेग किती होता कबीर महाराजांनी वर्णन केलंय. ह कहे लक्ष्मिया ती कहे गजराज, आगे लगत गोली पीछे होता आवाज. हत्तीकडे निघालो असं म्हणताना ह म्हणताना लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती म्हणताना गजेंद्राच्या जवळ होते. इतक्या तत्परतेने त्याच्या जवळ गेले, त्याच्यातून त्याला बाहेर काढलं आणि भगवंतानी त्या गजेंद्राला सलोकता मुक्ती दिली. आता हे सलोकता म्हणजे आपल्याकडे जसं सोलकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्त्या सांगितल्या. सलोकता म्हणजे भगवान ज्या लोकांमध्ये राहतात तिथं भगवंतानी त्यांना मुक्ती दिली. आता पुढची गंमत ऐका, ऐका बारीक ऐका. गजेंद्राला तिथं स्थान दिलं म्हणजे कुठं दिलं, वैकुंठात स्थान दिलं. हत्ती नाम गजेंद्र जेव्हा वैकुंठात येतो, भगवान विष्णू जिथं राहत आहेत तिथं येतो, आल्याबरोबर त्या गजेंद्राला आश्चर्य वाटलं. कशाचं आश्चर्य वाटलं, कारण ज्या मगरीनं पाय पकडलेला होता, नीट ऐका, ज्या मगरीनं पाय पकडलेला होता ती मगर गजेंद्राच्या अगोदर हजर होती. गंमत आहे का, त्या वैकुंठामध्ये ज्या मगरीनं या हत्तीचा पाय पकडला ती मगर त्या गजेंद्राच्या अगोदर वैकुंठात हजर. त्या गजेंद्राला आश्चर्य वाटलं. ते म्हटले हिनं मला त्रास दिला म्हणून मी तुला हाक मारली आणि मला मुक्ती तू दिली नाही असं नाही, पण माझ्या अगोदर ही म्हणजे जन कीर्तन ऐकलं नाही ती पहिल्या पंक्तीला, हे असं झालं ना. ते अशातला नाही, मी इथलं बोलत नाही बरं, मला माघारी जायचं आहे, तुमच्याबद्दल अजिबात बोलत नाही. असं झालं ना, हे ज्या मगरीनं माझा पाय पकडला, जिनं मला त्रास दिला म्हणून मी तिच्याकरता हाक मारली आणि ती मगर माझ्या अगोदर वैकुंठात, मला वैकुंठाचं स्थान दिलं देवा हे ठीक आहे, पण जिनं मला त्रास दिला ती माझ्या अगोदर कशी काय. ऐका, भगवंतानी फार गोड उत्तर दिलं. भगवंतानी सांगितलं त्याच्यात माझा काही दोष नाही. म्हटले तुझा काही दोष नाही तर मग कुणी घडलं हे. भगवंतानी सांगितलं गजेंद्रा मला सांग, तू माझा भक्त आहे हो, त्या मगरीनं तुझा पाय पकडला हो, मगरीनं तुझा पाय पकडला ना हो, मग माझा नियम आहे एखाद्या वेळेस माझा पाय नाही पकडला तरी चालेल, पण माझ्या भक्ताचा जो पाय पकडतो त्याला मी ताबडतोब मुक्ती देतो, त्याच्यातला प्रकार आहे, बाकी काही नाही. म्हटले माझ्या पायापेक्षा सुद्धा माझ्या संतांचे पाय हे मला जास्त प्रिय आहेत, असं भगवंतानी त्याच्यातून भाव काढलेला दिसून येतो. जाऊ द्या, मला मुद्दा तेव्हा सगळा वाढवायचा नाहीये. आर्त असलेला भक्त हा जो असलेला मनुष्य जीव, याला काल्याचा अधिकारी म्हणता येईल का. अहो तो भक्त संकट समय देवाचं वजन करतो, त्याला काय काल्याचं घेऊन बसला, तोही अधिकारी नाही. अर्थार्थी असलेला भक्त, अर्थार्थी म्हणजे पैशाच्या इच्छेने केलेली भक्ती, असा तरी आहे का, त्याला पैशाची इच्छा आहे, तो कशाला काल्याकडे येतो. बरं, जिज्ञासू हाही काल्याचा अधिकारी नाही. मग राहिला कोणता शेवटचा, ज्ञानी हा शेवटचा राहिला. म्हणजे आर्त असलेला भक्त मनुष्य जीव हा काल्याचा अधिकारी नाही, अर्थार्थी असलेला मनुष्य जीव भक्त हा काल्याचा अधिकारी नाही, जिज्ञासू असलेला मनुष्य जीव भक्त हाही काल्याचा अधिकारी नाही. मग शेवटचा मुद्दा राहिला, ज्ञानी असलेला मनुष्य जीव जो भक्त तोच काल्याचा अधिकारी आहे. याचा अर्थ काल्याचा अधिकारी कोण, जीव नाही नाही, मनुष्य जीव नाही नाही, भक्त असलेला मनुष्य जीव नाही नाही, ज्ञानी असलेला भक्त जो मनुष्य जीव तोच कार्याचा अधिकारी आहे. आणि भगवान सगळ्या गोपाळांकडे बघून म्हणायला लागले असे ज्ञानी असलेले भक्त मनुष्य जीव जे आहेत ते माझे गडी आहेत, माझ्या बाजूला या. अभंगाचं पहिलं चरण. माझे गडी कोण कोण, माझे
यातून भगवान सगळ्या गोपाळांकडे पाहायला लागले आणि गोपाळांना म्हणायला लागले, काल्याचा तुम्हाला काला घ्यायचा आहे ना, मग खेळ खेळले पाहिजे. आणि मग खेळ खेळायचे असतील ना, मग माझे जे आहेत ना ते माझ्या बाजूला या. माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. हा निवडा शब्द खूप महत्वाचा आहे. निवडा या शब्दाचा अर्थ आहे वेगळं करा. निवडा या शब्दाचा अर्थ याच्यातून काय झालं, हे सगळे आहेत त्याच्यातून वेगळं करा. मला सांगू, वेगळं करण्याकरता जी बुद्धी लागते ना, ती बुद्धी विवेकाची लागते. ऐका, निवडण्याकरता जी बुद्धी लागते ना, ती विवेकाची लागते. कारण विवेक या शब्दाचा अर्थ काय, ज्याला सार आणि असार काय आहे हे कळतं, त्या बुद्धीला विवेकाची बुद्धी म्हणा. कारण सारही कळालं पाहिजे आणि असारही कळालं पाहिजे. आपल्या रोजच्या भाषेमध्ये जर आपल्याला काही प्रमाण द्यायची झाली तर तुकोबरांचे शब्द असे आहेत, फलकटतो संसार येत सार भगवंत. ज्ञानोबा आम्हाला रोज सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. मी जरा कधी कधी गमतीने या अभंगाची किंवा या प्रमाणाची सोडवण करताना असं म्हणत असतो, त्रिगुण हे असार आहे, निर्गुण हे सार आहे. पण हे सार आणि असार हे कळण्याकरता गरज आहे विचाराची. पण हा विचार येईल कशाने, हरिपाठ. सारासार विचार हरिपाठ. म्हणजे हरीचा पाठ केल्याशिवाय हा विचार येत नाही आणि हा विचार आल्याशिवाय आसार काय आणि सार काय हे कळत नाही. थोडक्यात निवडण्याकरिता विचाराची गरज आहे. निवडा भिन्न यातून असं जर महाराज म्हणत असतील तर या निवडण्याकरता विचाराची गरज आहे. माणसाकडे विचाराची बुद्धी यावी, विवेकाची बुद्धी माणसाकडे यावी. हा विवेक किंवा हा विचार म्हणजे नेमकं कोणकोणत्या पद्धतीचा आहे. जुने कीर्तनकार सांगायचे, काही गोष्टीचा कधीच विचार करू नये, काही गोष्टीचा थोडा विचार करावा आणि काही गोष्टीचा मात्र नेहमी विचार करावा. विठ्ठला 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 असार काय या संबंधाने विचार करत असताना काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. एक ऐका, काही काही गोष्टी समाजामध्ये असे असतात की त्याच्यातून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही, तर त्याच्यावर माणसाने वेळ वाया घालवू नये. त्याच्याबद्दल कसलाच विचार माणसाने करण्यामध्ये वेळ घालवू नये. हा एक विचार आपल्याला शास्त्रांनी सांगितला. दुसरी गोष्ट सांगितली, थोडा विचार करा. कशाचा? संगती, प्रगती, संपत्ती आणि संतती याचा मात्र माणसाने थोडा विचार केला पाहिजे. आपण कोणाच्या संगतीत आहोत याचा माणसाने विचार करावा. आपण प्रगतीत आहोत का अधोगतीत आहोत याचा विचार माणसाने करावा. आपण कमवत असलेली संपत्ती ही कोणत्या मार्गाने आपल्याकडे येते आहे याचाही माणसाने विचार केला पाहिजे. आणि आपण जन्माला घातलेली संतती त्याच्यावर नेमकं योग्य संस्कार आहेत का नाहीत याचाही विचार माणसाने केला पाहिजे. या चार गोष्टीचा माणसाने विचार करावा. संगती, प्रगती, संपत्ती आणि संतती. आणि नेहमी मात्र विचार कशाचा करावा? आचार्य सांगतात, कोहम कतमिदम जातम कोवै करतासे विद्यते. किंवा ज्ञानोबा सांगतात, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मीचा विचार माणसाने सातत्याने अखंड करावा. माणसं अशी गमतीची असतात,
भर चौकामध्ये बाह्या सारून म्हणत असतात, तुला माहित नाही का मी कोण आहे ते. याला काही अर्थ नाही बरं का. या भांडणाच्या विचाराला आणि या ओळखीला काही अर्थ नाही. हा जो मीचा विचार आहे ना, हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने कधीतरी विचारात घ्यावा. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कळो येईल कधी विचारिता कळो येईल. इथला विचारिता या शब्दाचा अर्थ विवेक. विठ्ठल अनेक या संबंधाचे विचार आपल्याला करता येण्यासारखे आहेत. अनेक पद्धतीची उदाहरणं देता येण्यासारखे आहेत. मी अनेक वेळेला सांगत असतो, काय झालं, फार मोठा राजा एका साधूंच्या दर्शनाला गेला. ऐका, मोठा राजा होता, तो साधूंच्या दर्शनाला गेला. पाया पडल्याबरोबर साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय कोण आहेस तू? त्या राजाला आश्चर्य वाटलं. तो राजा विचार करायला लागला, मी येत असताना अनेकांनी मला नमस्कार केला, मला सगळ्यांचा परिचय आहे, माझा परिचय सगळ्यांना आहे, आणि हा साधू मात्र मला विचारतोय कोण आहेस तू? मी या साधूंच्या पाया पडलो आणि विचारतोय कोण आहेस तू? साधून त्या राजाने सांगितलं, साधू महाराज तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे ते? नाही, कोण आहेस तू? त्या राजाने स्वतःची ओळख सांगितली, गुरुजी या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, ही माझी ओळख आहे, पटलं का बघा. साधू महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा राज्य असेल तर तू राजा, उद्या जर हे राज्य नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यामध्ये एकदम गोंधळ झाला. तो विचार करायला लागला, बरोबर आहे, राज्य असेल तर मी राजा, राज्य नसेल तर मी राजा कशाचा? मग मी राजा ही खरी ओळख नाही. त्यानं थोडासा विचार केला आणि दुसरी ओळख सांगितली, गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे, ही तरी ओळख पटली का नाही बघा, मी योद्धा आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या जर युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र याच्या डोक्यात गोंधळ झाला. राज्य असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा. त्यांनी तिसरी ओळख सांगितली, गुरुजी मी अगर्भ श्रीमंत आहे. आता तरी ओळख पटली का नाही? गुरुजींनी सांगितलं, वेड्या पैसा असेल तर श्रीमंत, उद्या पैसा नसेल तर मग तू कोण आहे? याच्या एकदम डोक्यात गोंधळ होऊ लागला. राज्य असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, पैसा असेल तर मी श्रीमंत, याचा अर्थ मी राजा ही माझी ओळख नाहीये, मी योद्धा ही माझी ओळख नाहीये, मी श्रीमंत ही माझी ओळख नाहीये. त्यांनी सांगितलं, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. गुरुजींनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? उदाहरण संपलं. कळालं का? पहा, याला मीची ओळख असं म्हटलं जातं आणि या मीची ओळख होणं यालाच विवेक म्हणा. आणि या विवेकाची गरज निवडण्याकरता असते. म्हणून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. जे निवडलेले आहेत, आपल्या बाजूला आलेले आहेत, काय करा? भगवान म्हटले, एक काम करा, आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासे. आपण आपल्यात मिसळून जा. आता आपण आपल्यापासून बाजूला होऊ नका. आला आहात ना आपण आता एकत्रित, मग एकत्रित आलात तर एकरूप होऊन जा. आप आपणामध्ये मिळो, एक खेळो एकासे. जे आपल्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला किंवा या सगळ्या खेळामध्ये जे नाही आहेत त्यांच्याबद्दल काय? भगवान सांगतात, घाबरियाच्या मोडा काड्या, धाडा भेडा वळतिया. अशी जी माणसं असतात ती घाबरट असतात, त्यांना वळत्या करायला पाठवा, म्हणजे जन्म मरणाची वळती करायला पाठवा. जी देवाच्याकडे येत नाहीत किंवा एकंदरीत भगवत भक्तीकडे प्रवृत्त होत नाहीत, त्यांच्या पदरामध्ये जी वळती पडते ती जन्म मरणाची. याचं कारण काय? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी तुका म्हणे देवा पाशी, तुका तुका
माझी गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये मिळो एक खेळो एकासी विठाला विठाला विचार करत असताना या भंगाच्या चारही चरणाचा धावत्या वेळेमध्ये का पुन्हा विचार करण्याचा प्रयत्न आपण केला. त्याच्यातल्या गडी शब्दाचा विस्तार जरी केलेला असला आणि गडी शब्दातून आपल्याला असा अर्थ काढायचा होता की काला घेण्याचा अधिकार कोणाला आहे याच्याकरता हा सगळा विस्तार आतापर्यंत केला. काल्याचं कीर्तन आहे. आपल्याकडे संप्रदायामध्ये नियम सांगितला जातो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. आता भगवंताचं चरित्र आहे, आघाद आहे, गोड अशा पद्धतीचं कृष्ण चरित्र आहे. किती जरी सांगितलं तरी ते संपणार नाही आणि किती जरी ऐकलं तरी त्याचा कधी कंटाळा येणार नाही, असं ते चरित्र आहे. शास्त्रामध्ये एक वचन असं आहे, तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. पुन्हा पुन्हा तेच कथन करणं आणि तेच श्रवण करण्याने उलट त्याच्यातली गोडी प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत राहते. विटयाईसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी हे प्रतिक्षण वर्धमानम, असं नारदाने भक्तिसूत्रामध्ये याच्याबद्दल बोललेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र भगवान अवताराला येतात. कधी येतात? श्रावण महिना आहे, वद्य पक्ष आहे, अष्टमी तिथी आहे, भगवान अवताराला येतात. ऐका, भगवान अवताराला आल्याबरोबर अनेकांना आनंद झाला. कोणाकोणाला आनंद झाला त्याची एक यादीच आपल्याला कृष्ण चरित्रामध्ये सांगितलेली दिसून येते. पहिला आनंद झाला तो चंद्राला झाला. याचं कारण चंद्रवंशामध्ये कृष्णाचा अवतार आहे. ऐका, चंद्रवंशामध्ये कृष्णाचा अवतार आहे. चंद्राला आनंद झाला, बस बरं झालं, माझ्या वंशामध्ये देवाचा अवतार आहे. इथून पुढं कृष्ण परमात्म्याचं चरित्र जेव्हा जेव्हा गायलं जाईल तेव्हा तेव्हा माझा नामोल्लेख केल्याशिवाय कृष्ण चरित्राची परिपूर्णता नाही, याचा आनंद त्या चंद्राला आहे. एक
आणि दुसरं एक सांगू तुम्हाला, माहित नसलेलं किंवा असलेलं जरी कारण असलं तरी त्याचा वेगळा भाव सांगतो. भगवंताला असं वाटायला लागलं की आपल्याला जो चंद्राला असं वाटायला लागलं आपल्याला जो भगवंताने शब्द दिला होता तो शब्द माझ्या पोटी किंवा माझ्या वंशामध्ये भगवान अवताराला येऊन भगवंतानी तो पूर्ण केला. याचं कारण असं आहे, याच्या पूर्वीचा अवतार जो राम अवतार आहे की नाही, राम अवतार, तो राम अवतार कुठल्या वंशामधला आहे? सूर्यवंशामध्ये जेव्हा राम अवताराला येतात, सांगू एक घटना ऐका. सूर्यवंशामध्ये राम जेव्हा अवताराला येतात तेव्हा चंद्र नाराज झाला. सूर्यवंशामध्ये राम अवताराला येतात तेव्हा चंद्र नाराज झाला. रामप्रभूंनी विचारलं, का रे बाबा चंद्रा, काय झालं नाराज व्हायला? ते म्हणले, काही नाही प्रभू, तुम्ही कोणाच्या वंशात आता अवताराला आलाय? म्हटले सूर्याच्या. म्हणजे चर्चा कोणाची होणार? सूर्याची. नाव कोणाचं घेतलं जाणार? सूर्याचं. सगळी गर्दी कोणाकडे जाणार? सूर्याकडे. आम्हाला कोण विचारतंय? आम्हाला कोण आहे? म्हटले आम्हाला कोणी विचारणार नाहीये, काही नाहीये. कोण म्हणतोय? चंद्र. खरं तर चंद्र हा सूर्याचा शेजारी. चंद्र हा सूर्याचा शेजारी. जरा पुढचं बोलू. आपल्या शेजाऱ्याच्या घरात चांगलं झालं की दुसऱ्या शेजाऱ्याला वाईट वाटणं हे तेव्हापासून चालत आलंय. हे काय आत्ता अशातला भाग नाही. त्याला वाईट वाटायला लागलं. म्हटलं सगळं तुमचंच कौतुक होणार, तुमचंच त्या सूर्याचं नाव घेणार, आम्हाला कोण विचारतंय? चंद्र नाराज झाला. रामप्रभूंनी सांगितलं, काळजी करू नको. आत्ता जरी मी सूर्यवंशामध्ये अवतार घेतलेला असला राम नावाचा, तरी याच्या पुढे मी एक कृष्ण नावाचा अवतार घेणार आहे, तो तुझ्या वंशात घेतो. मग तर काही हरकत नाही ना. कधी कधी आम्हाला सुद्धा प्रसंग पडतो, घाई असते. लोक म्हणतात नाही महाराज घरी चला. आम्ही त्यांना म्हणतो यावेळेस जरा घाई आहे, पुढल्या वेळेस कीर्तनाला येताना तुमच्या घरी येतो, असं म्हणून पाय बाहेर जोला काढावा लागतो. तसं रामप्रभूंनी सांगितलं, आता सूर्यवंशामध्ये जरी आलेलो असलो तरी पुढला अवतार मी तुझ्या वंशात घेतो, काही अडचण नाही ना. आनंद झाला, सगळे आनंदी झाले. पण तरी चंद्र नाराज. ऐका आता, तरी चंद्र नाराज झाला. रामप्रभूंनी विचारलं, सांगितलं ना पुढला कृष्ण नावाचा अवतार तुझ्या वंशात घेतो. चंद्राने सांगितलं, पुढलं तर ठीक आहे हो, पण पुढलं काय खरं आहे? कोण येतंय, काय येतंय, काय आहे त्याचं काय खरं आहे? आत्ता काहीतरी माझ्या पदरात टाका, आत्ता मला काहीतरी महत्व द्या. चंद्राने असं म्हटल्याबरोबर रामाने सांगितलं, काही हरकत नाही, मी पुढला अवतार तर तुझ्या वंशामध्ये घेतोच, पण या अवतारामध्ये माझं जे राम नाव आहे ना, त्या राम नावाला तुझं नाव जोडतो आणि रामचंद्र म्हणून घेतो. मग तर काही अडचण नाही ना, काही हरकत नाही. चंद्राला आनंद झाला. पण शब्द दिला होता, पुढला अवतार कृष्ण नावाचा अवतार तुझ्या वंशात घेईल. भगवान कृष्ण नावाचा अवतार चंद्रवंशामध्ये घेतात. चंद्राला आनंद झाला. ऐका, दिशा प्रसन्न झाल्या, सगळे असणारे वृक्ष प्रसन्न झाले, डोह प्रसन्न झाले, मेघ प्रसन्न झाले, सगळ्यांकडे आनंदी वातावरण आहे. पण भगवान जेव्हा अवताराला आल्याबरोबर मात्र देवकी घाबरून गेली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. घाबरलेली वसुदेव देवकी म्हणायला लागली, देवकी मिठी सोडा, लपवा लपवा जग जेठी. एकदा म्हणते जग जेठी लपवा आणि परत म्हणते माझ्या बाळाशी मारेल, धनी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल. इथं मायेचा संबंध जोडला जातो. जगजेठी म्हणत असताना देवकी निरावरण आहे आणि माझ्या बाळाशी म्हणताना मायेच्या आवरणासहित आहे, असा वेदांताने विचार केलाय. जाऊ द्या. आणि मग घाबरलेली ही वसुदेव देवकी, भगवंतानी ते पाहिलं आणि भगवंतानी वसुदेवाच्या कानात सांगितलं, मला नंदाच्या घराला घेऊन चला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
बाबाच्या घरी घेऊन चला. कसं घेऊन जायचं? उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती. डोक्यावर घेतल्याबरोबर सगळी बंधनं तुटली आणि डोक्यावर घेऊन यमुनेच्या काठावर आले. ऐका, वसुदेवजी भगवंताला घेऊन यमुनेच्या काठावर आले. पाऊस पडत होता, पाणी नदीचं वाढत होतं. आतमध्ये प्रवेश केला. गुडघे एवढं पाणी कमरे एवढं झालं, कमरे एवढं पाणी छत्री एवढं झालं. आणि मग पुढे जात आहेत. आता कसं जायचं पुढं? रस्ता कसा मिळेल? आणि म्हणून काही वसुदेवानी विनंती करायला सुरुवात केली. पाणी का वाढत होतं याची काही कारणं सांगितली जातात. कोणी म्हणतं यमुना ही भगवंताची सासू आहे, तिला भगवंताचं मुख पाहायचे होतं म्हणून पाणी वाढत होतं. कोणी म्हणतं यमुना ही भगवंताची कालिंदी नावाची पत्नी आहे, तिला भगवंताचं मुख पाहायचं होतं म्हणून ती पाणी वाढायला लागलं. कोणी काय म्हणत होते. पण एक वाक्य सांगू, यमुनेला कृष्णाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढत होतं. बस. आता हे बाकीचे सगळे भाव आहेत. सगळे भाव भरपूर विस्तार करता येण्यासारखे आहेत. सगळे विस्तार कधी करायचे? वेळ पुष्कळ असला की विस्तार करायचा, वेळ कमी असला की संकोच करायचा. तुम्ही जर पंढरपूरला आषाढी पौर्णिमेला जर काल्याला गोपाळपूरला आलात तर 15-20 मिनिटांमध्ये आम्ही काला करतो. 15-20 मिनिटांमध्ये. कधी कधी काल्याचं कीर्तन असं असतं ते किती आकडता येतं, किती वाढवता येतं. आमच्याकडे फडावर एका ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला गेलो. कीर्तन माझं 2 तासामध्ये आटोपलं आणि आता मी अगदी माऊलीचं भजन घेणार तेवढ्याच चोपदारांनी सांगितलं भात शिजायचा आहे, वाढवा. अरे हे बऱ्याचदा असं होत राहतं. काल्याची कीर्तन वाढवत घेतात आणि आकडती जातात. काल्याचं कीर्तन आहे, शेवटी कृष्ण चरित्र आहे. तुम्ही कितीही सांगितलं तरी ते संपणार नाही. त्यामुळे आपल्याला वेळेनुसार करावं लागतं. चला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा डोक्यावर आहे. यमुनेने रस्ता दिला. का दिला? कसा दिला? पुष्कळ कारण. शेवटी भगवंतांनी पाय बाहेर काढला, यमुनेने दर्शन घेतलं, रस्ता दिला. पलीकडे गेले. मध्यरात्र होती. डोक्यावर असलेला कृष्ण वसुदेवानी खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. नीट ऐका आता याच्याकडे, मला फक्त भाव काढत काढत पुढे जायचंय. डोक्यावर असलेला कृष्ण वसुदेवानी खाली ठेवला आणि खाली असलेली माया डोक्यावर घेतली. भगवान हसायला लागले. कुणीतरी विचारलं, का रे बाबा का हसायला लागला? भगवान म्हटले, मी चांगला डोक्यावर होतो, मला खाली ठेवलंय, आणि ही माया खाली होती, तिला डोक्यावर घेतलंय. ही फजिती जर माझ्या वडिलांची झाली असेल तर बाकीच्याच काय होईल म्हटले. वसुदेवाने जर मला त्याग केला असेल आणि मायेला स्वीकारला असेल तर बाकीच्याच काय? बातमी दुसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळामध्ये कळते. गवळण म्हणते, गवळणीला पुत्र झाला, यशोदेला. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणाकडे भगवंताचं मुख पाहण्याकरता धावत होत्या. ऐका, काही गोपिका धावत होत्या. धावत असताना एका गोपिकेच्या डोक्यातलं फूल असं खाली पडलं. फूल खाली पडल्याबरोबर ती गोपिका थांबते आणि ती फूल उचलून डोक्यावर घ्यायला लागते. खाली पडलं डोक्यावरचं फूल, पाया खाली पडल्याबरोबर तिला वाईट वाटलं. अरे, डोक्यावरचं फूल, आपण फूल घालून निघालेलो होतो देवाच्या दर्शनाला, शृंगार करून निघालेलो होतो आणि हे फूल खाली पडलं, आता उचलून ठेवलं पाहिजे. उचलण्याकरता खाली वाकल्याबरोबर त्या फुलाला वाचा फुटली. ते जे फुल आहे ते बोलायला लागलं. काय बोलायला लागलं? त्या फुलाने गोपिकेला सांगितलं, गोपिके आता थांबू नकोस, मला उचलायला वेळ घालवू नकोस आणि मला उचलून तू डोक्यावर ठेवू नको आता. का? तर ते फुल म्हणायला लागलं, तू कृष्ण दर्शनाला निघालीस आणि कृष्ण दर्शनाला जात असताना मला उचलण्याकरता तू खाली वाकून वेळ घालवणं म्हणजे ते मला पाप लागेल का? ज्याला देवाचं दर्शन घ्यायचंय त्याच्यामध्ये आपला प्रतिबंध कधी होऊ नये, आपला प्रतिबंध कधी होऊ नये. मला उचलण्याच्या नादामध्ये वेळ तुझी जाईल आणि ती वेळ माझ्यामुळे जाईल असा अपवाद माझ्यावर येऊ नये, म्हणून मला उचलण्याकरता वेळ घालवू नकोस. एक. आणि दुसरं सांगू, ती फुल म्हणायला लागलं, गोपिके आता मी तुझ्या पायाखाली आहे ना, तिथंच राहू दे. मी आता पायाखाली आहे ना, तिथंच राहू दे. मला उचलून आता डोक्यावर ठेवू नको. मी तुझ्या पायाखाली आहे तेच बरोबर आहे. याचं कारण असं आहे, ज्याला कृष्ण दर्शन झालेलं असतं त्याच्या डोक्यावर बसायचं नसतं, पायाजवळच राहायचं असतं म्हटलंय. त्यामुळे मी तुझ्या पायाजवळ आहे, तेच योग्य आहे. ती गोपिका जाते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मुख पाहते. भागवताने वर्णन असं केलंय, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामभरम दधाने वपुर लककुला व्रतान नब्जम विजय सखेरती रस्तुमी नवद्या. आणि याच्यावर एकनाथ महाराजांनी भाष्य केलंय, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडे, बदन पोटा आले बापुडे ते तर कोणीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकाराम महाराजांनी भाष्य केलंय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा. सगळ्या गोपिका अगदी डोळे भरून त्याला पाहतायत. प्रत्येक गोपिकेला प्रश्न पडला, आता काय बोलायचं? कृष्णाला पाहिल्यानंतर काय बोलायचं? काय काय म्हणायचं? बोलताच येईना, बोलण्याची नाही. आता देवाविना काही बोलता येईना. का बोलता येईना? ऐका, बोलायची गरज तरी का वाटायला लागली?
मी आपल्याला एक साधं उदाहरण देतो. माता भगिनी पुष्कळ संख्येने इथं आहेत. आपल्याकडे लहान मुली जन्माला आलं की गल्लीतल्या 5-25 बाया गोळा होतात आणि ते लहान मूल पाहायला जातात आणि पाहिल्यानंतर गप्प बसत नाही, उगीच म्हणतात आईवर गेले. तुमच्याकडे मुंबईत म्हणतात का नाही? आमच्याकडे तर म्हणतात बाबा पंढरपूरला आईवर गेले, बापावर गेले. खरं सांगू का, हा चहा पिण्यापुरता कार्यक्रम आहे. आता चहा होतोय तोपर्यंत काय करायचं. खरं पाहायला गेलं ते कोणासारखा, सगळ्या गोपिका एकत्रित झाल्या आणि कृष्ण परमात्म्याला पाहून म्हणायला विचार करायला लागल्या, हे कोणासारखं म्हणायचं? नंदासारखा म्हणायचा का यशोदेसारखा म्हणायचा? वसुदेवासारखा म्हणायचा का देवकीसारखा म्हणायचा? एक वाक्य सांगू, हा कोणासारखा म्हणता येत नाही का? याच्या सारखं सगळं जगत आहे, हा कोणासारखा सांगायचा? जयापासून सकळ बही मंडळ ही झाली, याच्यापासून सगळं निर्माण झालं ना, याला कोणाचं म्हणायचं? कोणी काय बोलायला लागलं. गर्दी वाढत होती. जेवढं चांगलं घडत होतं तेवढ्या काही वाईटही गोष्टी घडत होत्या. ती पुतना मावशी आली, तो महाबळ भट्ट आला, तो आगासूर आला, बकासूर आला. प्रत्येक जण येतोय आणि कृष्ण परमात्म्याचा छळ करण्याचा प्रयत्न करतोय. एके दिवशी कंस त्याच्या मथुरेच्या त्या दरबारामध्ये हतबल होऊन डोक्याला हात लावून बसला होता. तेवढ्यामध्ये सगळ्यांनी विचारलं, का रे बाबा कंसा, काय झालं? म्हटले काही नाही. ज्यांना ज्यांना पाठवलं ते सगळेच्या सगळे इकडे निरोप काही घेऊनच येत नाहीयेत. त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर त्यांचा नाशच होतोय. कसं होणार? त्या कृष्णाला मारायला मला सांगितलंय, आठवा माझा वधीन असं म्हणून मला त्या नारदानी भविष्यवाणी सांगितली आहे. त्यात केशी नावाचा एक दैत्य होता. ऐका, त्या मथुरेच्या दरबारामध्ये केशी नावाचा एक दैत्य, तो राक्षस. आणि त्या केशी नावाच्या दैत्यांनी कंसाला सांगितलं, कंसा काळजी करू नको म्हटले, मी व्यवस्था करतो. जरी प्रत्येकाला अशा पद्धतीचा अनुभव येत असला तरी मी व्यवस्था करतो, काळजी करू नको म्हटले. मी जातो आणि कृष्णाला मारून येतो. कोण म्हणायला लागला? तो केशी नावाचा दैत्य. कंसाने सांगितलं, असं म्हणूनच गेली ती महागारी आलीच नाही म्हटले. तू जातो येतो काय म्हटले? असं म्हणूनच गेलेली आलीच नाही म्हटले. तू काय सांगायला लागला? नाही म्हटले, काही काळजी करू नको. काय करणार? एका घोड्याचं रूप घेतलं आणि केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये गोकुळामध्ये येऊन नाचायला लागला. आता घोडा नाचतोय म्हटल्यानंतर गर्दी होत असते. लहान मुलं तर फार गर्दी करतात. सगळे गोपाळ गोळा झाले, ते घोडा नाचणारा घोडा बघायला लागले. सगळे गोपाळ आलेले होते. तो घोडा नाचायला लागलाय, सगळे गोपाळ पाहतात. अलीकडल्या काळात तर घोडा फार ठिकाणी नाचतो. लग्नात तर का नाचतो कोणाच ठाऊक, कळतच नाही. बऱ्याचदा लग्न उशिरा का लागतं? घोडा नाचायला लागलाय. लग्न उशिरा का घोडा. आता घोडा का नाचतोय ते घोड्यावरच्या गाढवाला कळत नाही, ती गोष्ट राहिली. त्याला माहितच नसतं हे का चाललंय. मला एकाने विचारलं, महाराज हा लग्नातला घोडा का नाचतो? आता मी काय सांगू, पण मी त्याला सांगितलं, तो घोडा त्या नवरदेवाला सांगत असेल, लग्न झाल्यावर असंच नाचायचं, बघून घे. काय नाही, आपल्याकडे पद्धत आहे का मला सांगा? लग्न, आता मला सांगा, आपण सगळी संस्कृती मांडणारी मंडळी आहोत. विवाह मुहूर्त जे आपल्याला पत्रिकेमध्ये दिलेलं असतं त्याला काहीतरी महत्व असेल ना. आपण पंचांगातून तो मुहूर्त काढतो, त्याला काहीतरी महत्व असेल. एरवी अनेक ठिकाणी आता मुहूर्तावर लग्न होत नाहीयेत, विनाकारण अवडंबरपणा अलीकडे चाललेला दिसून येतो. आणि मग तो घोडा नाचायला लागला. सगळे गोपाळ त्याच्याकडे फिरत होते. सगळ्या गोपाळांना आनंद वाटत होता. पण तो घोडा मात्र त्या गोपाळामध्ये कृष्णाला शोधत होता. तो कृष्ण काही दिसे ना. ही बातमी कृष्णाला कळाली. भगवान विचार करायला लागले, आपलं गिराईक चौकात येऊन नाचतंय, आपण काय करतोय घरात म्हटले. आणि भगवान हळूच आईला चुकवून त्या चौकामध्ये आले आणि त्या गोपाळामध्ये जाऊन उभे राहिले. त्या केशी नावाच्या दैत्याने घोड्याच्या रूपामध्ये असलेल्या त्यांनी कृष्णाला पाहिल्याबरोबर सारखं कृष्णाच्या जवळ येऊन नाचायला लागला. सारखं सगळ्या गोपाळांना सोडलं आणि भगवंताच्या जवळ येऊन नाचायला लागला. बाकीचे गोपाळ म्हणायला लागले, कृष्णा, जोपर्यंत तू आला नव्हता तोपर्यंत हा घोडा आमच्या सगळ्यांच्या जवळ नाचायचा, आणि तू आल्यापासून सारखा हा घोडा तुझ्याच जवळ चाललाय. तुझी या घोड्याची ओळख आहे का रे पूर्वीची? तुझ्या जवळ चाललाय. भगवंतानी सांगितलं, ओळख वगैरे काही नाही, ज्याचं मरण जवळ आलं ती माझ्या जवळ येतात, बाकी काही नाही म्हटले. आता ह्याचं मरण जवळ आलंय म्हटले, त्यामुळे हा माझ्या जवळ आलेला आहे. आणि म्हणून भगवंतानी असा ती शेपटी ओढली, तो घोडा बितरला, अंगावर लात मारणार तेवढ्यामध्ये भगवान पळाले, एका दगडावर उभे राहिले. तो लात मारणार, भगवंतानी त्याच्या जबड्यात हात घातला आणि मूठ वाढवायला सुरुवात केली. त्या जबड्याचे 2 भाग झाले आणि तो घोडा जागेवर मेला. केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. नारद मुनी प्रगट होतात आणि बाळकृष्णाला म्हणतात, कृष्णा, केशी नावाच्या दैत्याला आज तू मारलं म्हणून जगातली लोक आजपासून तुला केशव या नावाने हाक मारतील. विठ्ठला विठ्ठला.
रंगाने रंगनाथ तुम्ही देखील घेतले आणि हळूहळू घराच्या बाहेर पडले. घराच्या बाहेर पडून काही मित्रांना गोळा केलं आणि सगळ्या मित्रांना गोळा करून सांगितलं, आता एक काम करा, चला म्हटले काय करायचं, याल तरी या रे लागे या रे या रे या तरी या रे ला या तरी या रे ला आवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. भगवान सगळ्याच्या पुढं सगळे गोपाळ पाठीमागे चालत होते आणि मग चोऱ्या करायच्या, या घरी चोरी करायची, त्या घरी चोरी करायची. भगवान प्रत्येकाच्या घरी निघाले, वेगवेगळं साहित्य सगळं घेतलं आणि भगवंतांनी चोऱ्या केल्या. आता चोऱ्या करताना सुद्धा अनेक पद्धतीच्या लीला सांगितल्या जातात. भगवान एका घराजवळ आले आणि सांगितलं पिंड्याला, उघड दरवाजा म्हटले. आता आपल्याला दही दूध घ्यायचंय ना, उघड दरवाजा आतमध्ये. पिंड्या म्हटला आतमध्ये काय चाललंय पाहतो. पेंड्याने फटीतून पाहिलं, ज्या घरी चोरीला जायचं होतं ती गवळण जागी होती. भगवंत त्या पेंड्याने सांगितलं, कृष्णा चोरी करायचा कार्यक्रम रद्द. म्हटले का? जिच्या घरी जायचंय ती जागी आहे ना. म्हटले कशी काय जागी? म्हटले कळालं कसं काय? म्हटले आपल्यातच कोणीतरी जाऊन सांगितलंय तिला, काहीतरी झालाय म्हटले घोटाळा, आपल्यातच काहीतरी ही फुटाफुटी झालेली आहे, त्याचा काही विषय नाही. म्हटले कोणीतरी सांगितलंय, मग काय करायचं? भगवान म्हटले काळजी करू नका, मी आहे मागं. म्हटले उघडा दरवाजा. भगवंतांनी त्या गोपाळाने दरवाजा उघडला, आतमध्ये पाय टाकला. जागे असलेल्या गवळणीला झोप लागली. कशी झोप लागली कुणास ठाऊक, परंतु मायेनं काम तिचं चालू केलं. स्वमोहिका, स्वजन मोहिका, विमुख जन मोहिका. मायेनं काम चालू झालं. आतल्या घरात गेले, शिंक उंच लावलेलं होतं, शिंके लावली दुरी, मी होतो ती घ्यायची वरी. आणि मग एकाच्या वर एक लगोर तयार केली. आपल्याकडे जसं दहीहंडीला गोपाळ कालेला या भागामध्ये तर फार प्रस्त आहे तुमच्याकडे. आणि मग एकावर एक लगोर अशी तयार केली, सगळ्यावर एकावर एक बसले. सगळ्याच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा वरती गेले, त्या मडक्याजवळ गेले आणि दही दूध तूप लोणी खायला सुरुवात केली. खालून पेंद्या पाहत होता, सगळ्यात खाली पेंद्या होता ना. पेंद्या म्हटला आपल्या अंगावर बसून वर गेले आणि एकटंच खायला लागले. बऱ्याचदा असं होतात, वर गेलेली एकटीच खातात, आपल्याला काही येतच नाही. म्हणजे एकटंच खायला लागले. म्हटले आपल्याकडे काय आहे का नाही? म्हटले आपण त्याच्याकडे वाट बघतोय, आता येईल मग येईल, आता येईल. खालून पेंद्यानी सांगितलं, कृष्णा अरे आम्हाला काय आहे का नाही? म्हटले एक काम करा, माझ्याकडे तोंड करा. म्हटले फक्त तोंड माझ्याकडे करा. वाहती त्या धारा. कोपऱ्यातून धारा वाहायला लागल्या. कुणी दूध, कुणी दही, कुणी ताक, कुणी लोणी. आनंद सगळीकडे चाललेला होता. सगळे आनंदात आहेत. गोपाळही आता प्रसाद घेत आहेत आणि भगवानही प्रसाद घेत आहेत. सगळे आनंदामध्ये आहेत. भगवंतानी विचार केला, एवढं आनंदात ठेवून जमायचं नाही. मग ऐका भगवंताची लीला. झोपलेल्या गवळणीला उठवलं. किती गंमत आहे हो. झोपवलं त्यांनीच आणि उठवलं त्यांनीच. झोपलेल्या गवळणीला उठवलं, हातात ती गवळण काठी घेते. आतल्या घरात काहीतरी चाललंय, कोण आहे असं म्हटल्याबरोबर पेंद्या बाजूला सरकला. आता वरची लगो राहते का? कोणी खिडकीतून पळतय, कोणी दरवाज्यातून पळतय, कोणी सवण्यातून पळायला लागलं. भगवान एकटेच अडकलेले होते. भगवान म्हटले अरे थांबा थांबा. सगळे म्हटले बस तसाच. थांबा थांबा काय म्हटले? भगवान म्हटले खाण्यापुरतं माझ्याजवळ आले आणि खाऊन झाले की सगळे निघून गेले. म्हटले सगळं कोणी नाही. ती गवळण आत आली. कृष्णा हातात तोंडाला दही लागलंय. म्हटले उतर खाली, तुझ्या आईकडे घेऊन जाते. चोरी करताना तुला पकडलंय. भगवान म्हटले उतर नाही, उतरव. मला कुठं उतरायला येते? म्हटले. त्या गवळणीनं असं खांद्यावर घेतलं आणि ती गवळण भगवंताला म्हणायला लागली, का रे कृष्णा आमचं खातो आमच्याच खांद्यावर बसतो, असं कसं काय? भगवान म्हटले आपलं तसंच आहे, ज्यांनी माळ घातली त्याच वाटोळ, बाकीच्याच व्हायचंच नाही. मला सांगा आपल्या जीवनात किती अडचणी आहेत हो, किती संकट. पंढरपूरला वारीला जायचं म्हटलं तरी काही ना काहीतरी संकट येऊन बसतं. किती संकट म्हणजे काय, काल्याचं कीर्तन सुद्धा सुट्टी बघून घ्यावं लागतं. हे काही कमी संकट आहे का? म्हणजे आपल्याला एरवी घ्यायचं म्हटलं तर वर्किंग डे मध्ये जमणार नाही आपल्याला. ही सगळी संकट आपल्या जीवनात काय येतात? मी आमच्या गुरुजींना एकदा महाराज विचारलं,
पाठशाळेमध्ये राहत असताना संस्थेत मी आमच्या गुरुजींना विचारलं, गुरुवरे भाऊंना, की आपल्या जीवनामध्ये एवढी संकट काय यावी. त्यांनी एवढं गोड उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं, जो अभ्यास करतो त्याचीच परीक्षा असते, बाकीच्याची परीक्षा नसते. लक्षात घ्या. जो परमार्थामध्ये येऊन परीक्षा अभ्यास करतो म्हणजे मी देवाचा म्हणतो, भगवान त्याचीच परीक्षा घेत असतो. बघ त्या गवळणीनं हाताला धरलं. कृष्णा यशोदेकडे तक्रारी घेऊन गेल्या. यशोदेने मात्र आता सांगितलं, आता मात्र बस झालं. म्हटले, गाई गोपाळ यमुनेच्या तटे किंवा ब्रह्मविद्येचा पुतळा, गाई राखतो गोवळा, श्रुतीने नवे केलेला वेदा संकाधिकाते, छंदे छंदे वेणू वाजे. यमुनेच्या वळवंटामध्ये सगळ्या गायी आल्या. खेळ खेळायला सुरुवात झाली. खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळाने सांगितलं, कृष्णा खांदी भार काय खेळा याचे सुख, एक काम करा, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन, पाय पिठी झाला शेण. आपापल्या शिदोऱ्या प्रत्येकाला आणायला सांगितल्या. ऐका, एक वाक्य सांगतो. सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या कृष्णाच्या जवळ आणल्या. कोणत्या शिदोऱ्या? आपली प्रारब्ध रूपी शिदोरी देवाच्या समोर मांडा. ऐका, का? कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आपलं जे काही असेल ते देवाच्या जवळ समर्पण केलं की भगवान त्याच्यातून मार्ग काढतो. या न्यायाने सगळ्या असणाऱ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्या शिदोरीचा काला केला आणि हा काला पाहण्याकरिता आजीव सामरावती काला पाहावया येते. देव विसरती देहभाव आपुला, उच्चिष्टा कारणे देवजळी झाले माशे. जो काला यमुनेच्या वळवंटात झाला तोच काला नंतर चंद्रभागेच्या वळवंटामध्ये झाला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळ असेल ह्या वाटे. आणि तोच काला आज आपल्या दहिसर मध्ये होतो आहे. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर आपणामध्ये मिळो, एक खेळो एकाशी. त्या भंगाचा विचार जेवढा करता येणं शक्य तेवढा करण्याचा प्रयत्न केला. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णचरित्र सांगावं हा नियम असल्यामुळे तेही कृष्णचरित्र जेवढं माझ्या धावते वेळेमध्ये मला सांगता येणं शक्य आहे थोडा सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या दहिसर मध्ये हा उत्सव अनेक वर्षाच्या परंपरेने या ठिकाणी चालतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत सोपान काकांचा अधिकार फार मोठा आहे. जरा आणखी थोडं पुढे बोलू. सोपान काकांचा अधिकार काय होता की गोरोबा काका सारखे महात्मे सुद्धा ज्ञानोबारांकडे काही सांगायचं असलं तर ते सोपान काकांच्या करवी जात होते. ते सोपान काकांच्या मित्र असं म्हणेल त्या काळातल्या सगळ्या संतांच्या आणि ज्ञानोबारांच्या मध्यभूमिकेवर जे होते ते सोपान काका होते. आणि म्हणून इतकी महत्वाची भूमिका ज्ञानोबारांची एका अर्थाने सावली म्हणून ज्यांच्याकडे बघता येईल ते सोपान काका. अनेक गोष्टी सोपान काकाच्या संबंधाने आहेत. सासवड मधून सोपान काकांचा हा असणारा समाधी सोहळा त्याच धर्तीवर आपल्या दहिसर मध्ये संत सोपान काकांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी संपन्न होतो आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळ आणि मग त्यांच्या बरोबर असणारी सर्वच त्यांची सहकारी मंडळी, त्या सगळ्यांच्या सहकार्याने विविध क्षेत्रातली मंडळी, विशेष करून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने आणि या उत्सवाला एक पद्धतीची उपस्थिती लाभावी त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. याचं कारण असं आहे, असे उत्सव होत राहावे. उत्सव होणं ही काळाची गरज आहे. याचं कारण सांगतो मी आपल्याला. ऐका, शिक्षण आणि संस्कार याचा जर विचार केला, आमचे वडील एक वाक्य सांगत असतात. आता या सगळ्या मंडळींना माहित आहे, आमचे वडील असं सांगत असतात दादा आमचे, की पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं. आता जुनी मंडळी इथं बसलेली आहेत, 4वी 7वी 10वी झालं पण संस्कार होते. आता शिक्षण खूप वाढलं पण संस्कार राहिले नाहीत. आणि म्हणून आमचे वडील सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. आणि संस्कारमय शिक्षणाकरता अशा उत्सवांची गरज आहे. त्याच्यातूनच हे संस्कार घडत राहत असतात. नव्या पिढीला काहीतरी आपली संस्कृती काय आहे, आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती भारत भूमी आपली काय आहे, एकंदरीत ज्ञानोबा तुकोबारांचं तत्वज्ञान काय आहे, या सगळ्याचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये यावा. आणि आज घराघरामध्ये खऱ्या अर्थाने अशी झाली आहे, म्हणजे मला तर असं वाटतं ही सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर आहेत. पूर्वीच्या काळामध्ये पैसा कमी होता पण समाधान जास्त होतं. आता पैसा भरपूर झाला पण समाधान मात्र हरवून टाकलं. घराघरामध्ये संवादच संपला हो.
आता बोलायला तयार नाहीत. म्हणजे मी एका घरी गेलो, घरी गेल्याबरोबर नवऱ्याने बायकोला व्हॉट्सअपवर सांगितलं महाराज आले चहा कर, व्हॉट्सअपवर चॅटिंग मध्ये. तिनं तिथूनच सांगितलं दूध संपलं घेऊन या. काय काय गंमत आहे हे? आता आपण बोलायला तयार नाही. आपण इतक्या त्या मोबाईलच्या आणि या सगळ्या यंत्रयुगाच्या इतक्या आरी गेलेलो दिसून येतो आपण की आपले संवाद संपले. आणि मी साहेब एक वाक्य नेहमी सांगत असतो, संवाद झाले की सगळे वाद मिटत असतात. संवाद झाला पाहिजे, त्याच्याकरता एकमेकाशी बोललं पाहिजे. पूर्वी घरामध्ये शक्यतो जुन्या, आता आमच्याकडे गावाकडे किंवा या भागामध्ये आपल्याला कळत असेल, जुनी जी घरं आहेत ना आजही सगळे संध्याकाळी तरी कमीत कमी एकत्रित जेवायचे की जेणेकरून त्या जेवण्यामध्ये चर्चा व्हायची. आता घरामध्ये मुलगा आला तर वडील बाहेर जातात आणि वडील घरात आला तर मुलगा बाहेर जातो. वडिलाचा मुलाचा संवाद नाही, नवऱ्याचा बायकोचा संवाद नाही, भावाचा भावाचा संवाद नाही, आईचा मुलीचा संवाद नाही. आणि म्हणून संवाद संपत चालले. ते संवाद घडले पाहिजे, त्याच्यातून संस्कृती आणि एकंदरीत आपले विचार हे टिकत असतात आणि त्याची प्रेरणा मिळावी म्हणून अशा उत्सवांचं आयोजन असतं. हा उत्सव या भागातला एक प्रसिद्ध अशा पद्धतीचा उत्सव आहे. हे लहानपणापासून या बोरिवली दहिसर भागामध्ये आमचं जे मानकोजी बोधले महाराज मंडळ, संत कुर्मदास मंडळ या निमित्ताने मी खूप लहानपणापासून या भागामध्ये येतो आहे. मला आठवत आहे म्हणजे त्या काळामध्ये आणि आजपर्यंत ती उत्सवाची परंपरा अखंड पद्धतीने याची टिकून ठेवली. म्हणजे बोलताना आमच्याकडे असं म्हणायचे डबेवाल्याचा सप्ताह, असं काका असं म्हणताना असं म्हणायचे. याचं कारण असं की तुम्ही सगळी मंडळी खरं तर आपण एका कर्मयोगाने प्रेरित झाली आहे आपण बरे काका. आणि आपला सगळा परिवार किंवा आपल्या बरोबर काम करणारी सगळीच ही विविध क्षेत्रातली मंडळी आपण हे काम करत असताना हे एक संप्रदायाचं काम आहे. या न्यायाने हा उत्सव या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपण टिकून ठेवला आणि याचं उत्सवाची वाढती कमान आपण जी ठेवली त्याच्याबद्दल आपल्यावर आणि आपल्या या मंडळावर ज्ञानोबाराय तुकोबारायांचे अखंड आशीर्वाद राहावेत अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. परंपरेच्या नियमाने एक भजन होईल, नंतर शेवटची चाल होईल, नंतर जे काही सूचना आणि ह्या जी संयोजक मंडळी करतील त्या पद्धतीने आजच्या सांगता समारोप या ठिकाणी होईल. मानकोजी बोधरा, 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 तुका म्हणे देवा पाशी विटाळसी, तुका म्हणे विटाळसी, तुका म्हणे विटाळसी,
तुका म्हणे विठाळा तुका म्हणे विठाळाची तुका म्हणे विठाळाची तुका म्हणे विठाळा तुका म्हणे विठाळा आपणामध्ये आपणामध्ये मिळो देवाची नसावी देवापाशी नसावी आपणामध्ये
शिंके शिंके होतो तिघांचे मेवारी अरे दोई वाहतीच्या धारा गारे दोहीच्या गोबरा तुम्ही एकमेका वैष्णवानिका एकमेका वैष्णवानिका खुरे वेळेवा कोणी उत्तरे महाराज महाराज तुझे नाये विचारे राधिकार खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा कुणी उठू नका हो प्रसाद वाटू नका खाली बसा खाली बसा